बाहर देश में भेज रहे हैं फोटो काढून बाहेर देशात कि पाठवतो. आपके नाम से वो पैसा कमाए. तुमच्या नावाने तो बोला. बोला नाही. प्रेज द लॉर्ड. राणी काय झालं? राणीला आता निशा झाल्या, आता राणीचं चालू झालं. हाँ, निशा 2 महीने गायब, आता राणीचं चालू झालं. कितना तकलीफ था 2 हफ्ते पहले मेरी बेटी को. 2 आठवडे आधी माझी मुलीला रो रही थी वो. देखा नहीं तुम? फिर भी वो इधर. तरी पण ती होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देखो बघा क्या क्या यीशु का जगह हमारे अंदर और हमारे बच्चों के अंदर. आणि काय येशूची जागा आमच्यामध्ये आणि आमच्या लेकरांमध्ये. प्रेज द लॉर्ड. कैसे हम चुका सकते? कसं हमको नहीं लगता कि हम भी एक दिन रविवार का दिन प्रार्थना चुका. आम्हाला नाही वाटत का एक दिवसात रेगुलर प्रार्थना आम्ही पण चुकवावी. एक दिन हम भी दुलछर्रे हो रहा है. एक दिवशी आम्ही एक दिन मैं भी मेरे ससुराल वालों के पास जाकर 1 महीना आराम करूं. आणि एक दिवशी मला पण सासूरवाडीमध्ये यीशु के लिए सब छोड़ दिया है. येशूसाठी मी सर्व सोडलेलं प्रेज द आहे. लॉर्ड. मायका छोड़ दिया, ससुराल छोड़ दिया. सासर सोडलं, माहेर सोडलं. प्रेज द लॉर्ड. येशू बदले. जिम्मेदारी मेरी. जबाबदारी आहे माझ्यावर. जिम्मेदारी से भागूंगा नहीं. जबाबदारीपासून पळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जानो कि क्यों यीशु ने क्रूस की मौत की. जाणून घ्या येशूने वधस्तंभावर संधी बांध खुदा की मर्जी पूरी कर. फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. क्या है क्रूस का मृत्यु? काय आहे दिवसाचं उचला वधस्तंभ? गया. उचलला गेला. हम मसीह लोग हैं ना. आणि किती जण आहोत. किसने अब तक आपको कुचला पति को छोड़कर? आणि तुम्हाला आतापर्यंत कुणी उचललं का नवऱ्याला जर सोडलं तर. प्रेज द लॉर्ड. यीशु के जैसा कुचला क्या? येशूसारखं उचल. हाथों पैरों में खीले, हातापायात सर पर कांटों का ताज, डोक्यावर गाठ्यांचा मुकुट. नंगा किया, लग्न केला. पीठ पर चाबुक मारे गए. चाबूक मारले. खेत कैसे उधड़ते वैसे पीठ को उधेड़ा गया. आणि शेत कसं नांगरलं जातं तसं पाठ नांगरली. ऐसा उधेड़ा गया क्या आपके पीठ को? असं नांगरलं का तुमच्या पाठीला. हाँ. किसी ने आप पर थूका, तुम्ही तुमच्या तुकले गाली दी, शिव्यागाळ केल्या. पैरों पहले रोंदा, पाय खाली खेचले कुचलले. बहुत ऐसे थप्पड़े मारे कि आपकी आंख बाहर निकल कर आई. आणि चापटा मारल्याचं की तुमचे डोळे बाहेर आलेले. यीशु का ऐसा हाल हो गया. येशूची सर्व परिस्थिती किसके झाली. लिए? आज झाली. कुणासाठी? किसके लिए? कुणासाठी? हमारे पापों के लिए. आमच्या और पापांसाठी. आज अगर हम प्रार्थना नहीं करता है तो आणि आज जर आम्ही प्रार्थना नाही करत तर वो भी ते पण एक पाप. प्रार्थना नहीं करना पाप है. प्रार्थना नाही करणं बोलो हे पाप आहे. प्रार्थना नहीं करना क्या है? प्रार्थना नाही करणं काय आहे. प्रार्थना नाही करणं पाप आहे. अब इस पाप के लिए यीशु सलीब पर चढ़ने वाला है. आणि आता ह्या पापासाठी प्रभू येशू पुन्हा एकदा वधस्तंभावर चढणार एक आहे. ही बार प्रभु यीशु मसीह सलीब पर चढ़ा और कुर्बान हो गया. आणि एकच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर चढला आणि तो मारला गेला, वधस्तंभी गेला. प्रेज द लॉर्ड. अब वो वापस कुर्बान नहीं होने वाला. आता तो बलिदान होना है. बलिदान होणार नाही. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह एक बार प्रभू येशू ख्रिस्त एक स्वर्ग वेळेस से स्वर्गात इस जमीन या पर पृथ्वीवर हमारा पापों का आमच्या पापासाठी प्रायश्चित करने के लिए प्रायश्चित करण्यासाठी कलवरी क्रूस पर चढ़ाया गया. वधस्तंभावर चढवण्यात आला. प्रेज द लॉर्ड. कभी कभी सोचता हूँ, कधी कधी विचार करतो. कभी कभी मैं सोचता हूँ. कधी कधी मी विचार करतो. सोचो ना, विचार मैंने करा. पहले ही बोला यीशु आसान मौत मर सकता. आणि पहिलेच बोललो की येशू जो आहे तो सोपी मृत्यू तो मरू शकत होता. मुंडी काट के, मुंडी कापून, तलवार पेट में मार के. तलवार पोटात बोगसून आसान है. सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. तड़पने का नहीं है इसमें. गडपा जास्त नाही यायचा. प्रेज द लॉर्ड. इसमें तड़पने की मृत्यु या दर्द की मौत नहीं. आणि याच्यात तडपण्याची किंवा वेदनात्मक मृत्यू नाही. कभी कभी सोचता हूँ म्हणजे मी कधी कधी विचार करतो यीशु येशू थांबून राहिला. यीशु रुका रहा. थांबून नहीं, राहिला. मुझे आसान मौत नहीं चाहिए. मला सोपी मृत्यू नाही पाहिजे. आसान मौत नहीं चाहिए. यीशु रुका रहा स्वर्ग में. येशू थांबून राहिला स्वर्गात. यीशु स्वर्ग में रुका रहा येशू स्वर्गात थांबून राहिला तब तक तोपर्यंत जब तक इंसान ने ये खोज नहीं की आणि मनुष्याने हे शोधून काढलं नाही जैसे की कसं एक इंसान को की एका मनुष्याला तड़प तड़प कर त्रास देऊन दर्द देकर आणि वेदना देऊन कलवरी क्रूस पर मारा जाए. वधस्तंभावर मारलं और जातं. जब इंसान ने ये खोज निकाला आणि मनुष्याने जेव्हा शोधून काढलं यीशु तभी जमीन पर आया.
तेव्हा येशू या पृथ्वीवर आले. Praise the Lord. हालेलुया. यीशु तब उस जमीन पर आ गया आणि तेव्हा पृथ्वीवर ताकि वो तड़प तड़प कर दर्दनाक कलवरी क्रूस पर आपके पाप के खातिर मेरे पाप के खातिर मर गया. जेणेकरून त्यांनी त्रासाने वेदनाने तडपून तडपून त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी आपला जीव द्यावा और यीशु आए आणि येशू आले. और उन्होंने कहा अब ये ठीक समय है जमीन पर जाने की. आणि आता ही योग्य वेळ आहे की पृथ्वीवर जाण्याची. क्यों? हा? क्योंकि अब मैं ये दर्दनाक मौत मर सकता हूँ, कारण आता ही भयानक मृत्यू मी मरू शकतो तड़प वाली मौत मर सकता हूँ, आणि वेदनात्मक मृत्यू मी मरू क्योंकि शकतो. कारण इतिहास के पन्नों में आई सी मौत कोई मरा नहीं. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अशा मृत्यू कोणी लिहिलेल्या Praise नाही. the Lord. आज तक इतिहास में आजपर्यंत आज तक इतिहास में आजपर्यंत बड़े बड़े इतिहासात गुनेगार देखे, मोठे मोठे गुन्हेगार पर पाहिले, किसको भी ऐसा तड़पा कर परंतु कुणाला देखील असं दर्द तडपून देकर आणि वेदना देऊन, नंगा करके करून 9 घंटे सलीब पर चढ़ाकर किसी को मारा ही नहीं जैसा मेरे यीशु को मारा है. आणि 9 तास त्या वधस्तंभावर लटकून कुणाला मारलंच नाही जसं माझ्या येशूला मारलं. Praise the Lord. इतिहास गवाह है. इतिहास साक्षीदार आहे. Praise the Lord. हालेलुया. आज भी आज बाहर देशों में कोई बड़ा गुनाह होता है सीधा गोली मारकर खत्म कर देता है. सरळ गोळी मारून संपून टाकतात. गोली मारकर खत्म, गोळी मारून संपून टाकतात. तड़प तड़प कर मौत, असं तडपून मृत्यू. धूप में उन्हात जख्म, जखना पूरा शरीर पूर्ण शरीर उधेड़ा गया है. नांगरलं गेलंय. यह हड्डी बाहर निकल आई है, बाहेर निघून आंख गेले. बाहर निकल आया बाहर है, निघून आला. लहू लोहा रक्तबंबाळ. और इतना बड़ा क्रूज जो बहुत बोझ है आणि एवढा मोठा वधस्तंभ ज्याचं खूप ओझं आहे लेकर रस्तों में चल रहा है. आणि तो घेऊन रस्त्यात चालत लोग आहे. थूक रहे हैं, लोक थुंकतायत. इसका ठट्टा कर रहे हैं, लोक मजाक कर रहे हैं, त्याची उस थट्टा पर हंस करतायत. रहे हैं. हसतायत. ऐसा मौत इतिहास में किसी को नहीं दिया जो मेरे यीशु को दिया. असं मृत्यू कोणालाही इतिहासामध्ये दिलेला नाही तसं माझ्या येशूला दिले. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. ये तकलीफ होती क्या आपको? हे त्रास होतात का तुम्हाला? होती क्या? होतात काय? इधर यीशु यीशु जो बोलते हैं ना आप या लोग, ठिकाणी जे येशूशी आम्ही म्हणतो कम से ना, कम प्रार्थना में समय देना शुरू करो. कमीत कमी प्रार्थनेत वेळ द्यायला सुरुवात करा. ऐसे झूठे विश्वासी मत बनो. असे खोटारडे विश्वास यीशु करू का नका. मरण का विश्लेषण कर रहा हूं. आणि येशूच्या मृत्यूचं विश्लेषण करू. Praise the Lord. कैसा वो मरा कसा तो मेला और क्यों? आणि का राजगुरु सिस्टर अच्छे इसलिए मारा, राजगुरुचे चांगले म्हणून मेला. संजय ब्रदर बहुत अच्छे इसलिए मारा, ते ब्रदर खूप चांगले म्हणून मेला. पॉल आंग्रे बहुत पवित्र जीवन जीता इसलिए मारा. आम्ही खूप पवित्र जीवन जगतो. नाही. नहीं, जब हम पापी ही थे तब यीशु मेरे लिए मरा. आणि जेव्हा आम्ही पापीच होतो तेव्हा माझ्यासाठी प्रभू Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. तुम अच्छे हैं इसलिए यीशु नहीं मरा. तुम्ही चांगले आहेत म्हणून येशू जब नाही हम मेला. पापी ही थे तब यीशु मेरे लिए मरा. जेव्हा आम्ही पापीच होतो तेव्हा येशू माझ्यासाठी मेला. पढ़िए रोमियो का 5 रोमकरास 5 अध्याय. रोमियो की किताब रोमकरास पुस्तक 6 से 9 वचन, 5 अध्याय 6 से 9 वचन. 5 अध्याय 6 ते 9. जब हम निर्बल ही थे जब हम निर्बल ही थे तब मसीह ठीक समय पर हाँ भक्तिहीनों के लिए मरे। हाँ जब हम निर्बल ही थे तब प्रभु यीशु जो भक्तिहीन थे, विधर्मी थे, उनके लिए मरे. किसी धर्मी जन के लिए हाँ कोई मरे, हाँ यह तो दुर्लभ है। हाँ. हो सकता है किसी भले मनुष्य के लिए कोई मरने का साहस करे। इधर देखिए, कोई अच्छा है, हे चांगलं आहे तो. किसी ने आपको 50 करोड़ रुपए दिए. मी तुम्हाला 50 सुनो, करोड रुपये दिले. इधर देखिए मेरे पास सब लोग. इथे पहा सर्वजण माझ्याकडे. आपकी हालत बहुत खराब है, तुमची परिस्थिती वाईट आहे. आपके बच्चे मरने पर है, लेकरं मरायला किडनी आहे. खराब है, किडनी खराब आहे. और एक इंसान ने आपको 50 करोड़ रुपए दिए. आणि एका मनुष्याने तुम्हाला 50 करोड आप रुपये बोलेंगे दिले. कितना अच्छा है, तुम्ही म्हणा किती चांगला. मेरे बच्चे को बचा लिया. माझ्या लेकराला वाचवलं. Praise the Lord. अब आपकी बारी है, आता तुमची वेळ आहे. वो मरने पर है, तो मरायला तो टेकला. शायद आप उसके लिए अपनी जान दें. कदाचित तुम्ही त्याच्यासाठी तुमचा जीव देतात. क्यों? का? क्योंकि उसने आपको 50 करोड़ रुपए दिए. कारण त्याने तुम्हाला 50 करोड रुपये आपके दिले. बच्चे की जान बचाई. तुमच्या लेकराचा जीव तो वाचवला. अच्छे इंसान के लिए शायद ही कोई मर जाए, आणि चांगल्या मनुष्यासाठी कदाचितच कोणी- शायद ही कदाचित कोई अच्छा है तो मर जाए. और आगे क्या लिखा है? परंतु हाँ, लेकिन खुदा हम पर अपना प्यार हम पर अपना प्यार इस तरह से प्रकट करता है, इस प्रकार प्रकट करता है कि जब हम पापी ही थे, जब हम पापी ही थे तभी मसीह यीशु हमारे लिए मरे। कब मरा यीशु? कधी मेला येशू?
कब मरा यीशु? कधी मेला येशू? जब हम पापी ही थे, जेव्हा आम्ही पापीच होतो, जब हम नरक में ही जाने वाले थे, नरकातच जाणार होतो, यीशु हमारे लिए मरा। येशू आमच्यासाठी मेला. कैसा मरा? कसा मेला? तलवार से काट दिया गया, तलवारीने कापला मुंडी गेला, काट दी गई, मुंडी कापली का, पेट में भाला मारा गया, मोठा भाला मारला, कसा तड़प तड़प तडपून तडपून दर्द देकर, आणि वेदना देऊन, नंगा करके, नग्न करून, कुचल कर, ठेचला उसके ऊपर जाऊन, थूका गया, त्याच्यात थुकलं गेले, उसके कपड़ों को बेचा गया, त्याच्या कपड्यांना प्यास विकलं लगी गेलं. थी, तहान लागली प्यास होती. लगी थी, पानी भी नहीं पिलाया, तहान लागली होती, खेत को जैसा उधेड़ते वैसा पीठ को उधेड़ा गया। शेताला जसं नांगरतात तसं पाठीला नांगरलं. सिर्फ आपकी और मेरे फक्त तुमच्या आणि माझ्या पापाचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। इसलिए यीशु ने दर्दनाक मौत चुनी, आणि म्हणूनच येशूने वेदनात्मक मृत्यू निवडला. क्रूस की मृत्यु चुनी। वधस्तंभाचा कि अगर मृत्यू मैं निवडला. एक बार मरूंगा आणि जर मी एक तो वेळेस इनके मरेन, सारे पापों का दंड मैं अपने ऊपर ले लूंगा, त्यांच्या सर्व पापांचा दंड मी आपणावर घेईन. सब पापों का दंड, सर्व पापांचा एक भी दंड आप पर नहीं रहेगा, एक पण दंड तुमच्यावर सब राहणार. पापों का दंड उठा मी लूंगा। सर्व पापांचा और दंड घेईन. इसीलिए क्रूस पर बोला, आणि म्हणून क्रूसावर बोलला, वधस्तंभावर बोलला, सगळं संपलं, अब सब कुछ खत्म हो चुका है। आता सर्व संपलेलं आहे. Praise the Lord, it is finished, आता सर्व संपलं आहे. it is finished। आता सर्व संपलं मतलब आहे. क्या खत्म हुआ है? म्हणजे काय संपलं आहे? मनुष्य के लिए जो उद्धार का काम करना था, वो उद्धार का काम यीशु ने कलवरी क्रूस पर खत्म कर दिया। मनुष्यासाठी जे तारणाचं काम करायचं होतं ते तारणाचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूच्या द्वारे वधस्तंभावर संपवलं, पूर्ण केलं, पूर्ण केलं, it is finished, पूर्ण केलं ते. it is finished, त्यांनी पूर्ण केलं. man's salvation is finished। आणि मनुष्याचं तारणाचं काम हे पूर्ण केलं. Praise the Lord, Hallelujah. praise the Lord, Hallelujah. praise the Lord। वो मनुष्य का उद्धार सिर्फ मुंडी काट कर नहीं हो सकता आणि त्या था। मनुष्याचं तारण फक्त मुंडी कापून नसतं झालं. प्रेज द लॉर्ड, क्योंकि मनुष्य का शरीर का हर भाग पाप करता है। आणि मनुष्याच्या प्रत्येक शरीराचा भाग हे पाप करतो. पीठ पाप करती है, पाठ पाप करती है, पेट पाप करता है, उंगलियां पाप करती है, हाथ पाप करते हैं, पैर पाप करते हैं, आंखें पाप करती है, होठ पाप करते हैं, जबान पाप करती है, कान पाप करते हैं। इन सारे अवयवों को उद्धार देने के लिए यीशु ने कलवरी क्रूस का दर्दनाक मौत चुनी। त्या सर्व अवयवांना तारण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरची वेदनात्मक मृत्यू हे निवडली. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, हालेलुया। अच्छे इंसान के लिए शायद ही कोई मरे, चांगल्या मनुष्यासाठी कदाचितच कोणी मरेल. अच्छे इंसान शायद, चांगल्या मनुष्यासाठी शायद कदाचित कोई तो पलट भी जाए। कोणी तो पलटी नहीं नहीं, आप नहीं मरने का, मेरा बेटा जिंदा है, मैं नहीं जान देगी आपके लिए। आता मी नाही म्हणणार बाबा माझा मुलगा तर जिवंत आहे, मी नाही जीव Praise the देणार. Lord, यीशु के लिए आपने कुछ भी किया नहीं, येशूसाठी तुम्ही काहीच केलं नाही. यीशु के लिए आपने कुछ भी किया नहीं, और आज भी देखा गया तो प्रार्थना भी करते आणि नहीं। येशूसाठी तुम्ही काहीच केलं नाही. आज जरी पाहिलं तर प्रार्थनाही आम्ही करत नाही. Praise the Lord, praise the Lord। पापी जेव्हा आम्ही पापीच होतो यीशु ने तेव्हा येशूने हमारे लिए जान, आमच्यासाठी जीव दिला. तो खुदा को अच्छा लगा। हे देवाला आवडलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया. खुदा को जो अच्छा लगता है वो काम करो। तर जे देवाला आवडतं ते काम करा. प्रेज द लॉर्ड, जो खुदा को अच्छा नहीं लगता वो काम मत करो। आणि जे देवाला काम आवडत नाही ते करू नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रभू का समय प्रभू को दे, प्रभूची वेळ प्रभूला द्या. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रार्थना का समय प्रार्थना को दो। रात्रीची वेळ प्रार्थनेला द्या. आने वाला दिन ऐसा हो जाएंगे। येणारे दिवस असे होतील. आज की बात बता रहा हूँ, आजची गोष्ट सांगतो. 107 रुपया पेट्रोल हुआ। 107 रुपये पेट्रोल मेरी झाले. बातें सच हो रही है। माझं बोलणं हे खरं ठरत प्रेज आहे. द लॉर्ड। आने वाले दिनों में आपको खाने को भी नहीं मिलेगा, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला याद जेवायला राहील. मिळणार आहे. लक्षात ठेवायचं. कारण मनुष्य केवल रोटी से नहीं तो खुदा के मुख से निकला है वचन की चीज। मनुष्य वाकरीने नाही परंतु प्रभूच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने तो जगेल. ऐसा जीवन जीने के लिए असं जीवन जगण्यासाठी आप लोगों का प्रार्थना जीवन ठीक होना। तुमचं प्रार्थना जीवन हे और व्यवस्थित इनका प्रार्थना जीवन नहीं प्रार्थना 5 जीवन मिनट 10 मिनट 5 मिनिटं 10 कभी मिनिटं किया कभी नहीं किया, कभी जुड़े कभी नहीं जुड़े, कभी बहाने बनाए, कभी मोबाइल के बहाने, कभी रिचार्ज के बहाने, कभी नेटवर्क के बहाने। कधी मोबाईलचे बहाणे, कधी रिचार्जचे बहाणे, कधी नेटवर्कचे बहाणे. ये बहाने बंद कर दो आणि हे बहाणे बंद जो करा. कि बिल्कुल भी झूठे हैं। आणि ते सर्व खोटे आहे. एक भी बहाना सच नहीं। एक पण कारण हे खोटं योग्य नाही. Praise the Lord। नाही. मुंह पर बोल रहा हूँ तोंडावर बोलतो और खुदा ये बात जानता है। आणि देव ही गोष्ट Praise the Lord। मानतो. अगर आपके दिल में खुदा के लिए भूख और प्यास है जर तुमच्या हृदयामध्ये देवासाठी भूक आणि तहान आहे
दुनिया इधर की उधर हो जाए। आणि जग इकडचं तिकडं होऊ द्या. हाँ, प्रार्थना। तुम्ही प्रार्थनेत बसा. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. एक कलीसिया थी। एक मंडळी होती. आखिरी बात बोलकर खत्म करता हूँ। पुढची गोष्ट सांगू. एक कलीसिया थी, एक मंडळी होती. प्रार्थना करने वाली। प्रार्थना करणारी मंडळी. कलीसिया में कितने लोग मालूम? मंडळी किती लोक माहिती? सिर्फ 15 लोग। फक्त 15 लोक. वॉशिंग्टन में ये कलीसिया, आणि वॉशिंग्टन नावाची बाहेर शहरात देश. होती, बाहेरच्या देशात. 15 लोग कलीसिया में। कितने लोग आई? 15 लोक म्हणजे किती? पर प्रार्थना करने। परंतु प्रार्थना करणार. खुद की जगह थी उनकी, स्वतःची जागा होती और ती. उस जगह में वे हर रविवार को हर दिन प्रार्थना में मिला करते। आणि ते स्वतःच्या जागेवर ते दर रविवारी प्रत्येक वेळेस प्रार्थनेला ते एकत्रित हर व्हायचे. दिन मिला करते। दर रोज एकत्रित व्हायचे. पता चला पड़ोस की जमीन किसी ने खरीदी, आणि समजून आलं की शेजारची जागा कोणीतरी विकत घेतली. और जब पता चला आणि जेव्हा कळलं, जिसने खरीदी आणि ज्याने वो विकत वहाँ घेतली, शराब का अड्डा डाल रहा है, आणि तो त्या ठिकाणी दारूचा अड्डा टाकतो, बियर बार, बियर बार टाकतो, रेस्टोरेंट एंड बार। आणि रेस्टॉरंट वहाँ लड़का लड़की आकर शराब पी सकता है। आणि त्या ठिकाणी मुलं मुली येऊन दारू पिऊ शकतात. अब ये कलीसिया प्रार्थना कर रही आता है, ही मंडळी प्रार्थना करत आहे. पास्टर प्रार्थना कर रही पास्टर है प्रार्थना करू कि लागले खुदा की देवा तेरी मर्जी तुझी इच्छा पूर्ण कर. हो सके होऊ शकतं तर. तो ये बार बंद नहीं है। आणि बार बंद होऊ दे. प्रार्थना का पड़ोस में एक गंदा ठिकान नहीं है, आणि प्रार्थनेच्या शेजारी घाणेरडं ठिकाण नसावं. और आपकी मर्जी पूरी हो। परंतु तुझी इच्छा पूर्ण हो देवा. कलीसिया लव लगा कर प्रार्थना, आणि मंडळी मन लावून प्रार्थना आंसू बहा कर करते. आशीर्वाद प्रार्थना। ढाळून प्रार्थना करते. एक दिन एक दिवशी अचानक रात के समय में रात्रीच्या वेळी भूडोल हुआ, आणि भूकंप भूकंप झाला. भूडोल हुआ, भूकंप झाला. भूडोल हुआ, भूकंप झाला. और वो जो बार बन गया था पूरा गिर गया, आणि जो बार बनला तो बर्बाद हो गया। पूर्ण उद्ध्वस्त झाला. मंडळी प्रार्थना केली. Praise the Lord. वो जगह का मालिक, तो जागेचा वो मालक, बार का मालिक तो बारचा मालक कोर्ट में गया, कोर्टात गेला. केस डाला चर्च के ऊपर। केस टाकली चर्चवर. इनके प्रार्थना की वजह से मेरा बार गिर गया। आणि यांच्या प्रार्थनेमुळे माझं बार पडला. सुनना ये बात बहुत बहुत दिलचस्प है। आणि ऐका ही गोष्ट खूपच रोजकर आहे. रुचकर आहे. केस कर दिया केस चर्च की. के ऊपर, चर्च के लोगों के ऊपर, पास्टर के। आणि चर्चच्या लोकांना पाठवून केस केली. जज के सामने आके आणि चर्चच्या समोर आले. मास्टर, मास्टर, कलीसिया, मंडळी सब लोग आए। सर्वजण आले. मालिक ने बोला इनके प्रार्थना की वजह से मेरा बार गिरा है। मालक म्हणलं की ह्यांच्या प्रार्थनेमुळे माझा बार पडला. पास्टर और कले पास्टरांनी नहीं म्हणले, हमारे प्रार्थना की वजह से कैसे गिरा? नाही नाही, आमच्या प्रार्थनेमुळे कसं काय? देखो उनको ही प्रार्थना पर विश्वास नहीं, बघा त्यांनाच त्यांच्या प्रार्थनेवर विश्वास उनको नाही. ही उनके प्रार्थना पर त्यांनाच त्यांच्या विश्वास नहीं कि प्रार्थनेवर हमारे विश्वास प्रार्थना के कारण यह हुआ नाही. है। आमच्या प्रार्थनेमुळे झालं. कोर्ट में क्या बोल रहे? नहीं हमारे प्रार्थना की वजह से कुछ, हमने तो प्रार्थना ही नहीं की। नाही नाही, आमच्या प्रार्थनेमुळे काय झालं? आम्ही प्रार्थनाच नाही केली. Praise the Lord. Praise the Lord. प्रार्थना में इतनी ताकत है। प्रार्थनेत एवढं सामर्थ्य आहे. Praise the Lord. कि दारू का अड्डा का मालिक को विश्वास है कि इनका प्रार्थना की वजह से हुआ है, दारूच्या बारच्या मालकाला विश्वास आहे की ह्यांच्या पर प्रार्थनेमुळे प्रार्थना करने वालों को विश्वास है कि हमारे प्रार्थना की वजह से। परंतु प्रार्थना करणाऱ्यांना विश्वास नाही की आमच्या प्रार्थना. समझ रहा है क्या? वो बाहर वाले को विश्वास है, त्या बारवाल्याला विश्वास आहे. दारू पीने वाले को विश्वास है, दारू पिलाने वाले को विश्वास है कि इनके प्रार्थना की वजह से हुआ हे है। ह्यांच्या प्रार्थनेमुळे झालेला आहे. और जो प्रार्थना कर रहे हैं ना परंतु जो प्रार्थना उनको करतात, विश्वास नहीं है कि हमारी प्रार्थना की वजह से। त्यांना विश्वास नाही की आमच्या प्रार्थनेमुळे. Praise the Lord. Hallelujah. प्रेरितों का अध्याय पढ़ने के लिए दिया था, आणि प्रेषितांचा अध्याय वाचायला क्या पढ़ा? काय वाचलं? प्रार्थना 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 प्रार्थना। प्रार्थना 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 प्रार्थना. Praise the Lord. कुछ लोगों ने पढ़ा, कुछ लोगों ने नहीं पढ़ा। काही लोकांनी वाचलं, काही लोकांनी नाही वाचलं. क्यों नहीं पढ़ा? का नाही वाचलं? उनके भूख और प्यास नहीं। कारण की भूक आणि तहान नाही. Praise the Lord. Hallelujah. घर में राशन खत्म हो गया, घरात राशन लाते। राशन आणतात. दूध खत्म हो गया, दूध संपलं, दूध लाते। दूध आणतात. बेटी को चॉकलेट चाहिए, केक लाते। आइसक्रीम चाहिए, आइसक्रीम लाते। मुलीला केक, चॉकलेट, बिस्किट पाहिजे तर घेऊन येतात. आईस्क्रीम पाहिजे तर घेऊन येतात. और प्रार्थना के बीच में रोने लग गया तो खाने को लेकर आते। प्रार्थनेमध्ये रडलं तर घेऊन येतात खायला. तो अभी तुम्हारा रिचार्ज खत्म हो गया, मोबाइल नहीं तो है तो क्या करेंगे? आता मोबाईल मैं मोबाइल लेकर दूं क्या आपको प्रार्थना के लिए? मी मोबाईल घेतो का प्रार्थनेसाठी तुम्हाला? तुम्हारे बच्चों के लिए तुम खरीद कर देते ना? आणि तुमच्या लेकरासाठी तुम्ही विकत घेता ना? देते या नहीं देते? घेता का नाही घेता? Praise the Lord. वैसा ही
प्रार्थना के लिए भूख और प्यास होनी जसं प्रार्थनेसाठी तहान आणि भूक असते प्रेज द लॉर्ड हालेलुया बच्चों की जिद पूरा करते हैं आणि लेकरांचं हट्ट पूर्ण करता खुदा की मर्जी पूरा करते देवाची इच्छा पूर्ण करता प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रार्थना को लापरवाही नहीं करना प्रार्थनेला दुर्लक्ष करू नका प्रेज द लॉर्ड प्रार्थना जीवन बढ़ने के लिए प्रार्थना जीवन प्रभु की वाढण्यासाठी संगति में रहने के लिए तुमच्या संगतीत राहण्यासाठी प्रार्थना बहुत जरूरी है प्रार्थना खूप गरजेची आहे बम्बई के लोग हो या पुणे के लोग बॉम्बेचे किंवा पुण्याचे कोई लोक, भी लापरवाही प्रार्थना में नहीं करता तुम्ही देखील दुर्लक्ष करू नका प्रार्थनेसाठी भुगतना आपको पड़ने वाला है आणि भुगताव तुम्हालाच लागेल प्रेज द लॉर्ड हालेलुया. मैं तो प्रभु की बाट जो मी तर प्रभूची वाट बघतोय प्रेज द लॉर्ड मैं और मेरा परिवार मी आणि माझं कुटुंब आप लोगों का आपको तुम्हाला तुमचं मैं बघायचं आहे. चिल्ला चिल्ला कर गूंगा हो जाऊंगा ओरडून ओरडून या कुछ दिनों में मैं मर जाऊंगा तेव्हा मी काही दिवसांनी मरेल आपको फिर ऐसा समझाने वाला कोई नहीं देगा आणि मग नंतर तुम्हाला असं क्योंकि समजवणार दुनिया के कोणी सब जाणार. पास्टर अपना पेट भरने के लिए पड़े हुए हैं कारण जगाचे सर्व पास्टर आपलं पोट भरायसाठी प्रेज द लॉर्ड इधर मैं आपके ऊपर बोझ नहीं बना आणि ह्या ठिकाणी मी तुमच्या ओरडून इसलिए नाही धैर्य से बोलो म्हणून धैर्याने बोलतो प्रार्थना में लगे प्रार्थनेत निरंतर प्रार्थना में लगे रहो प्रार्थना में लगे रहो प्रार्थनेत लागून राहा कहीं काम छोड़ना पड़ा तो भी चलेगा प्रार्थना छोड़ना नहीं काम सोडावं तर झाली लागले तरी काम सोडत चालेल परंतु प्रेज द प्रार्थना लॉर्ड तुम्हारा काम तुमचं काम तुम्हारा धंधा तुमचा व्यवसाय प्रार्थना से बढ़ जाना तुमच्या प्रार्थनेपेक्षा जास्त है नाही. क्या? आहे काय है क्या आहे काय है क्या आहे फिर क्या है मग काय आहे Praise the Lord. आमीन बोलेंगे आमीन. आमीन आमीन. आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड आइए प्रार्थना करें